नमस्कार. घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवताना तो इंजिनचा वेगवान आवाज ऐकणं हा एक भन्नाट अनुभव असतो ना. पण हाच अनुभव आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या आणि थक्क करणाऱ्या संकल्पनेकडे घेऊन जातो. आजच्या या सादरीकरणात आपण अशा एका भाषेबद्दल जाणून घेणार आहोत जी विश्वातील प्रत्येक बदल अचूकपणे मोजते. ती भाषा म्हणजे अवकलन, ज्याला आपण इंग्रजीत डेरिव्हेटिव्हज म्हणतो. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गाडीच्या डॅशबोर्डवर असलेला तो स्पीडोमीटर नक्की काय काम करतो? वरवर पाहता असं वाटेल की तो फक्त गाडीचा सध्याचा वेग दाखवतोय. पण थांबा, तसं नाहीये. तो एका विशिष्ट, अगदी त्याच क्षणी गाडीचं अंतर कोणत्या दराने बदलत आहे हे अत्यंत अचूकपणे दर्शवत असतो. आणि हा जो तात्काळ बदलाचा दर आहे ना, हेच गणितीय भाषेतील अवकलन होय. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल: 1. स्पीडोमीटर आणि अवकलन. 2. गणितातील अवकलनाची भाषा. 3. काही महत्त्वाची उदाहरणे. 4. प्रत्यक्ष जीवनातील उपयोग. 5. एक प्रॅक्टिकल टेस्ट. आणि शेवटी 6. बदलाचा दर आणि जग. चला तर मग सुरू करूया. भाग 1. स्पीडोमीटर आणि अवकलन. डेरिव्हेटिव्ह किंवा अवकलन म्हणजे नक्की काय? तर एखाद्या विशिष्ट फंक्शनचा तात्काळ बदलाचा दर किंवा इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. सोप्या भाषेत सांगायचं तर स्पीडोमीटरचा काटा जेव्हा बरोबर 80 किलोमीटर प्रति तास दाखवतो, तेव्हा तो पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग नसून त्या एका विशिष्ट सेकंदाला अंतर बदलण्याचा तो दर असतो. तो फिरणारा काटा म्हणजे प्रत्यक्ष जगातील अवकलनाचं एक चालतं बोलतं उदाहरणच आहे. भाग 2. गणितातील अवकलनाची भाषा. जर y हे xचं फंक्शन असेल, ज्याला आपण y बरोबर f(x) असं म्हणतो, तर त्याचं अवकलन dy भागिले dx असं लिहिलं जातं. आता हे dy भागिले dx वाचायला कदाचित थोडं तांत्रिक वाटेल, पण याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की जेव्हा xच्या मूल्यात थोडीशी वाढ होते, तेव्हा y मध्ये किती वेगाने बदल होतो. हे खरोखरच अतिशय सोपं आणि तार्किक आहे. भाग 3. काही महत्त्वाची उदाहरणे. वेगवेगळ्या फंक्शन्सचा बदलाचा दर कसा ठरलेला असतो हे पाहणं खूपच रंजक आहे. जेव्हा मूळ फंक्शन y = x² असतं, तेव्हा त्याचं अवकलन 2x असतं. जर फंक्शन y sin x असेल, तर बदलाचा दर म्हणजेच अवकलन cos x बनतो. आणि e⁻x या फंक्शनचं अवकलन ते तर स्वतः e⁻xच राहतं. गणिताची ही जी पूर्वनिर्धारित भाषा आहे ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी आकडेमोड करूया. y = x² या फंक्शनसाठी अवकलन 2x येतं, हे आपण आत्ताच पाहिलं. आता समजा आपण x ची किंमत 3 ठेवली तर काय होईल? या विशिष्ट क्षणी y चा बदलण्याचा दर नक्की काय असेल? उत्तर आहे 6. जेव्हा x बरोबर 3 असतं, तेव्हा अवकलन 2 गुणुले 3 म्हणजे 6 येतं. याचा मुख्य अर्थ असा की अगदी त्याच क्षणी y हे बरोबर 6 युनिट्सच्या दराने बदलत आहे. आपण इथे एका विशिष्ट क्षणाचा अगदी अचूक वेध घेतला आहे. भाग 4. प्रत्यक्ष जीवनातील उपयोग. अवकलन सर्व क्षेत्रांना कसं जोडतं हे पाहणं अद्भुत आहे. भौतिकशास्त्रामध्ये बघितलं तर वेग हा अंतराचा बदलाचा दर आहे आणि त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन हा वेगाचा बदलाचा दर आहे. अर्थशास्त्रामध्ये नफा किती वेगाने वाढत आहे किंवा कमी होत आहे हे मोजण्यासाठी हेच वापरलं जातं. व्यवसायामध्ये उत्पादनाच्या वाढीचा अचूक दर काढण्यासाठी आणि जीवशास्त्रामध्ये लोकसंख्येतील वाढीचा दर ठरवण्यासाठी देखील अवकलनाचाच उपयोग होतो. शेअर बाजारातील चढ उतार असो वा मानवी हृदयाची ठोके, सर्वत्र हेच गणित लागू पडतं. भाग 5. एक प्रॅक्टिकल टेस्ट. प्रश्न अगदी स्पष्ट आहे. जर y = x² + 3x असेल, तर त्याचं अवकलन काय असेल? मघाशी पाहिलेली गणिताची सूत्र वापरून याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. चला पाहूया हे कसं सोडवायचं. पहिली पायरी म्हणजे फॉर्म्युला वापरून अवकलन शोधणं. x² चं अवकलन 2x आणि 3x चं 3. म्हणजेच आपलं सूत्र तयार झालं. dy/dx = 2x + 3. आता दुसरी पायरी. जर x = 2 असेल, तर त्या विशिष्ट क्षणी बदलाचा दर काय असेल हे कॅल्क्युलेट करूया. म्हणजे 2 गुणिले 2 अधिक 3. आणि बरोबर उत्तर आहे 7. याचाच अर्थ असा की जेव्हा x ची किंमत 2 असते, तेव्हा त्या अचूक क्षणी y हे बरोबर 7 युनिट्सच्या वेगाने बदलत असतं.
गणिताची ही जादू इथेच स्पष्ट होते. भाग 6 बदलाचा दर आणि जग. असं म्हटलं जातं की कॅल्क्युलस हे केवळ गणित नाही, तर ते जगातील बदलाचा दर मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक मूलभूत साधन आहे. गाडीचा वेग, व्यवसायातील नफा, गुरुत्वाकर्षण किंवा वाढती लोकसंख्या या सगळ्या गोष्टी एकाच सूत्रात बांधल्या गेल्या आहेत आणि ते सूत्र म्हणजे अवकलन. शेवटी एक अतिशय मार्मिक प्रश्न उपस्थित होतो. जर या विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असेल, तर मग कॅल्क्युलस हीच वास्तवाची खरी भाषा आहे का? ह्याच एका गहन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. असेच महत्त्वपूर्ण विषय सोप्या आणि रंजक भाषेत समजून घेण्यासाठी हे विश्लेषण नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीपूर्ण